हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया याचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे इंग्लिशमध्ये मिनिंग, मराठीमध्ये मिनिंग, हिंदीमध्ये मिनिंग आणि त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स सोबतच त्यांचे सेंटेन्सेस दिलेले आहेत. ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा किंवा तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा इझी सेंटेन्सेस ते वर्ड्स घेऊन ट्राय करू शकता. ओके, सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे एक्झुबरन्स. EXUBERANCE, एक्झुबरन्स. एक्झुबरन्सचं मिनिंग काय आहे? द क्वालिटी ऑफ बीइंग फुल ऑफ एनर्जी, एक्साइटमेंट अँड चिअरफुलनेस आणि इब्युलन्स असं मिनिंग आहे एक्झुबरन्सचा इंग्लिशमध्ये. तर हिंदीमध्ये काय होतं एक्झुबरन्स म्हणजे? तर जोश, खरोश. तर एक्झुबरन्सचं मिनिंग काय आहे मराठीमध्ये? जो एकदम उत्साही असतो, उल्हासित असतो, त्याला काय म्हटलं जातं? एक्झुबरन्स असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये याचं मिनिंग काय आहे? उत्साही, उल्हासित किंवा ज्याच्यामध्ये भरपूर जोश आहे, भरपूर ऊर्जा आहे, त्याला म्हटलं जातं एक्झुबरन्स. मराठीमध्ये मिनिंग काय मग एक्झुबरन्सचं? उत्साह, उल्हास, भरपूर ऊर्जा, विपुलता किंवा जिवंतपणा. ओके, सो एक्झुबरन्सचं मिनिंग होतं द क्वालिटी ऑफ बीइंग फुल ऑफ एनर्जी, एक्साइटमेंट अँड चिअरफुलनेस आणि एब्युलन्स. सो आणि हिंदीमध्ये त्याचं मिनिंग आहे एक्झुबरन्सचं जोश, खरोश. मराठीमध्ये मिनिंग होतं एक्झुबरन्सचं उत्साह, उल्हास, भरपूर ऊर्जा, विपुलता किंवा जिवंतपणा. सिनोनिम्स आहेत इब्युलन्स, जॉयफुलनेस आणि चिअरिनेस. आणि अँटोनिम्स आहेत इनॲक्टिव्हिटी, लेझीनेस आणि टिडियसनेस. ओके, सो एक्झुबरन्सचे सिनोनिम्स काय आहेत? तर इब्युलन्स, जॉयफुलनेस आणि चिअरिनेस. आणि अँटोनिम्स आहेत इनॲक्टिव्हिटी, लेझीनेस आणि टिडियसनेस. सेंटेन्स तुम्ही एकदा ट्राय करून बघा कसं इथे एक्झुबरन्सला यूज करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ॲफोरिस्टिक. काय आहे याचं प्रोनाउन्सिएशन? ॲफोरिस्टिक. सो ॲफोरिस्टिकचं मिनिंग होतं मार्क्ड बाय द यूज ऑफ फ्यू वर्ड्स टू कन्वे मच इन्फॉर्मेशन ऑर मिनिंग. म्हणजेच काय? तर खूप कमी शब्दामध्ये काही पण सांगणे किंवा काही पण समजावून देणे, त्याला म्हटलं जातं ॲफोरिस्टिक. एखादी कोणती इन्फॉर्मेशन द्यायची आहे तर ती खूप कमी शब्दामध्ये कन्वे करणे, त्याला म्हटलं जातं ॲफोरिस्टिक. सो ॲफोरिस्टिकचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? सूत्र रूप में. आणि मराठीमध्ये काय म्हणू आपण त्याला? तर सूत्रबद्ध. सूत्रबद्ध, काटेकोर, अर्थपूर्ण आणि थोडक्यात किंवा बोधप्रद. तर कोणती पण इन्फॉर्मेशन, कोणती पण गोष्ट थोडक्यामध्ये पूर्णपणे समजावून सांगणे, काही वर्ड्समध्ये, काही कमी वर्ड्समध्ये समजावून सांगणे, त्याला काय म्हटलं जातं? ॲफोरिस्टिक असं म्हटलं जातं. मार्क्ड बाय द यूज ऑफ फ्यू वर्ड्स टू कन्वे मच इन्फॉर्मेशन ऑर मिनिंग. खूप सारी इन्फॉर्मेशन खूप कमी वर्ड्समध्ये समजावून सांगणे, कोणाला पण कन्वे करणे, त्याला म्हटलं जातं ॲफोरिस्टिक. हिंदीमध्ये ॲफोरिस्टिक म्हणजे होतं सूत्ररूप में. मराठीमध्ये मिनिंग आहे सूत्रबद्ध, काटेकोर, अर्थपूर्ण आणि थोडक्यात आणि बोधप्रद. सिनोनिम्स आहेत ब्रीफ, कॅप्सूल आणि कॉम्पॅक्ट. आणि अँटोनिम्स आहेत लॉंग वाइंडेड, प्रोलिक्स आणि रिडक्डंट. ओके, काय आहेत सिनोनिम्स ॲफोरिस्टिकचे? ब्रीफ, कॅप्सूल आणि कॉम्पॅक्ट. अँटोनिम्स आहेत लॉंग वाइंडेड, प्रोलिक्स आणि रिडक्डंट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रिटॉर्डेड. RETORTED, रिटॉर्डेड. रिटॉर्डेडचं मिनिंग होतं से समथिंग इन आन्सर टू अ रिमार्क ऑर अक्युजेशन, टिपिकली इन अ शार्प, अँग्री ऑर विटिली इन्सिसिव्ह मॅनर. म्हणजेच काय? तर कोणी आपल्याला अक्यूज केलेलं आहे, कोणी आपल्याला काही म्हटलेलं आहे, तर त्याच्यावर आपलं प्रतिउत्तर देणे, त्याला म्हटलं जातं रिटॉर्डेड. ओके, हिंदीमध्ये रिटॉर्डेड म्हणजे होतं जवाब देणं. आणि मराठीमध्ये काय होतं? तर एक तर प्रतिउत्तर देणे किंवा उलट उत्तर देणे. सो रिटॉर्डेड म्हणजे मराठीमध्ये होतं उलट उत्तर देणे, उलट उत्तर दिले किंवा चोख प्रत्युत्तर दिले किंवा प्रतिवाद केला. म्हणजेच
कोणी काही आपल्याला म्हणत आहे तर आपल्याला ते पटत नाही तर आपण काय करतो, त्याच्यावर प्रतिवाद करत असतो, आपण वाद घालतो किंवा त्याच्यावर उलट आपण काही पण बोलतो, त्याला काय म्हटलं जातं, रिटॉर्डेड असं म्हटलं जातं. सो रिटॉर्डेडचं काय आहे मिनिंग, से समथिंग इन आन्सर टू अ रिमार्क और एक्युजेशन टिपिकली इन अ शार्प, अँग्रीली और विटिली इन्सिसिव्ह मॅनर. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं रिटॉर्डेडचं जवाब देणार, मराठीमध्ये होतं उलट उत्तर दिले, चोख प्रत्युत्तर दिले आणि प्रतिवाद केला. सिनोनिम्स आहेत आन्सर, रिप्लाय आणि रिस्पॉन्ड, आणि अँटोनिम्स आहेत आस्क, इन्क्वायर्ड आणि क्वेश्चन. ओके, सिनोनिम्स आहेत रिटॉर्डेडचे आन्सर, रिप्लाय आणि रिस्पॉन्ड, आणि अँटोनिम्स आहेत आस्क, इन्क्वायर्ड आणि क्वेश्चन. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे आउटपेस. आउटपेसचं मिनिंग होतं गो, राईज और इम्प्रूव्ह फास्टर दॅन. म्हणजेच काय तर हिंदीमध्ये आउटपेसचा अर्थ होतं आगे बढना, आणि मराठीमध्ये काय म्हणू आपण तर वेगाने पुढे जाणे. ते प्रगती असो म्हणजे प्रगती झाली आहे कोणाची किंवा वरचढ झालेलं आहे ते सुद्धा आपण म्हणू शकतो. सो आउटपेस म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर वेगाने पुढे जाणे, वेगाने पुढे जाणे किंवा प्रगतीत किंवा संख्येत वरचढ ठरणे. सो काय होतं आउटपेस म्हणजे गो, राईज और इम्प्रूव्ह फास्टर दॅन. हिंदीमध्ये मिनिंग होतं आउटपेसचं आगे बढना, मराठीमध्ये मिनिंग होतं आउटपेसचं वेगाने पुढे जाणे, प्रगती किंवा संख्येत वरचढ ठरणे. सिनोनिम्स आहेत आउटरन, आउटस्ट्रिप आणि ओव्हरटेक, आणि अँटोनिम्स आहेत डिसलरेट आणि स्लो. आउटपेसचे सिनोनिम्स काय आहेत तर आउटरन, आउटस्ट्रिप आणि ओव्हरटेक, आणि अँटोनिम्स आहेत डिसलरेट आणि स्लो. नेक्स्ट वर्ड आहे पॉम्पोसिटी, POMPOSITY, पॉम्पोसिटी. पॉम्पोसिटीचं मिनिंग आहे द क्वालिटी ऑफ बीइंग पॉम्पस, द क्वालिटी ऑफ बीइंग पॉम्पस, आणि सेल्फ इम्पॉर्टन्स म्हणजेच काय होतं पॉम्पोसिटी होतं. सो पॉम्पोसिटीचं मिनिंग काय आहे हिंदीमध्ये तर व्यक्तिनिष्ठा, व्यक्तिनिष्ठा म्हटलं जातं हिंदीमध्ये पॉम्पोसिटीला. मराठीमध्ये काय होतं तर गर्विष्ठपणा. ओके, गर्विष्ठपणा किंवा अहंकार असं आपण म्हणू शकतो पॉम्पोसिटीला. मराठीमध्ये मिनिंग होतं मग पॉम्पोसिटीचं गर्विष्ठपणा, तोरा, अहंकार किंवा उद्रेक. सो पॉम्पोसिटीचं मिनिंग आहे द क्वालिटी ऑफ बिंग पॉम्पस आणि सेल्फ इम्पॉर्टन्स. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं पॉम्पोसिटीचं व्यक्तिनिष्ठा, मराठीमध्ये होतं गर्विष्ठपणा, तोरा, अहंकार आणि उद्रेक. सिनोनिम्स आहेत पॉम्पोसिटीचे सेल्फ इम्पॉर्टन्स, इम्पेरियसनेस आणि पॉम्पसनेस, आणि अँटोनिम्स आहेत ह्युमिलिटी, मॉडेस्टी आणि सेल्फ डिस्ट्रस्ट. ओके, सिनोनिम्स काय आहेत पॉम्पोसिटीचे सेल्फ इम्पॉर्टन्स, इम्पेरियसनेस आणि पॉम्पसनेस, आणि अँटोनिम्स आहेत ह्युमिलिटी, मॉडेस्टी आणि सेल्फ डिस्ट्रस्ट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ओके, नेक्स्ट वर्ड आहे ब्रोबिट, BROW, ब्रोबिट. ब्रोबिटचं मिनिंग आहे इंटिमिडेट समवन टिपिकली इनटू डुईंग समथिंग विथ स्टर्न और अब्युझिव्ह वर्ड्स. म्हणजेच कोणाला काय करणे, धमकावणे, इंटिमिडेट करणे, त्याला म्हटलं जातं ब्रोबिट. ओके, काही पण म्हणून कोणत्या पण असे वेगळे अब्युझिव्ह वर्ड्स, काही काही शिव्या घालणं किंवा वेगळे वेगळे काही जे खराब वर्ड्स आहेत ते बोलून कोणाला पण भीती घालणे किंवा धमकावणे, त्याला म्हटलं जातं ब्रोबिट. ओके, सो ब्रोबिट म्हणजे काय होतं हिंदीमध्ये धमकाना, मराठीमध्ये काय म्हणू आपण ब्रोबिटला धमकावणे, धमकावणे किंवा भीती घालून दबावाखाली आणणे. सो ब्रोबिटचं मिनिंग आहे इंटिमिडेट समवन टिपिकली इनटू डुईंग समथिंग, काहीतरी करून त्याला इंटिमिडेट करणे कोणाला पण, किंवा विथ स्टर्न और अब्युझिव्ह वर्ड्स, म्हणजेच अशा शार्प वर्ड्सनी किंवा अब्युझिव्ह वर्ड्सनी, शिव्यासारख्या वर्ड्सनी त्यांना बोलणे, त्याला म्हटलं जातं ब्रोबिट. म्हणजेच काय तर धमकाना, मराठीमध्ये होतं धमकावणे, भीती घालून दबावाखाली आणणे. सिनोनिम्स आहेत बुली, हेक्टर आणि इंटिमिडेट, आणि अँटोनिम्स आहेत चिअर, कन्फ्रंट आणि कन्सोल.
सो ब्रो बीटचे सिनोनिम्स काय आहेत, बुली, हेक्टर आणि इंटिमिडेट, आणि अँटोनिम्स आहेत चिअर, कम्फ्रंट आणि कन्सोल. नेक्स्ट वर्ड आहे कॉग्नेट, COGNATE, कॉग्नेट. कॉग्नेटचं काय मिनिंग होतं, तर हॅव्हिंग क्वालिटीज इन कॉमन, म्हणजेच काय, तर काही ज्या क्वालिटीज आहेत ते कॉमन आहे, दोन व्यक्ती आहेत त्या दोन व्यक्तीमध्ये क्वालिटीज कॉमन आहेत, त्यांना काय म्हटलं जातं, कॉग्नेट असं म्हटलं जातं. सो हिंदीमध्ये काय होतं कॉग्नेट म्हणजे सजाती, मराठीमध्ये काय म्हणू आपण, सगोत्र किंवा सजातीय, एकाच मुळाचे. संबंधामध्ये असले तर काय, नातेसंबंधामध्ये असले तर काय म्हणू, एकाच मुळाचे आहे किंवा एकाच नातेसंबंधामधले आहे, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, कॉग्नेट असं म्हटलं जातं. आणि कॉग्नेटचं मिनिंग होतं हॅव्हिंग क्वालिटीज इन कॉमन, काही ज्या क्वालिटीज आहेत त्या काय कॉमन आहे दोघांमध्ये, त्याला म्हटलं जातं कॉग्नेट. म्हणजेच हिंदीमध्ये सजाती आणि मराठीमध्ये होतं सगोत्र, सजातीय, एकाच मुळाचे. सिनोनिम्स आहेत अलाइक, ॲनोलॉगस आणि कंपेरेबल, आणि अँटोनिम्स आहेत डिफरंट, डिसिमिलर आणि अनलाइक. ओके, सो सिनोनिम्स आहेत कॉग्नेटचे अलाइक, ॲनोलॉगस आणि कंपेरेबल, आणि अँटोनिम्स आहेत डिफरंट, डिसिमिलर आणि अनलाइक. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इनवेटरेट. इनवेटरेटचं मिनिंग होतं हॅव्हिंग अ पर्टिक्युलर हॅबिट, ॲक्टिव्हिटी ऑर इंटरेस्ट दॅट इज लॉंग इस्टॅब्लिश्ड अँड अनलाइकली टू चेंज. म्हणजेच कोणाही एखादी व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये एक क्वालिटी आहे की काय आहे, किंवा एखादा इंटरेस्ट आहे किंवा एखादी ॲक्टिव्हिटी आहे, तर ती काय आहे, ती चेंज होण्यासारखी नाही आहे, जी चेंज होत नाही, त्याला काय म्हटलं जातं, इनवेटरेट असं म्हटलं जातं. हॅव्हिंग अ पर्टिक्युलर हॅबिट, कोणाकोणाला काय असते, हॅबिट असते रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत जागायची, ती हॅबिट चेंज होऊ शकते पण ते चेंज नाही करत. ओके, सो ती काही आहे, कोणाला काही गुटखा खायची आदत असते, कोणाला काय दारू प्यायची आदत असते, हॅबिट असते ती, सो ते काय आहे, ते चेंज होत नाही. ओके, कोणाकोणामध्ये, त्याला म्हटलं जातं इनवेटरेट असं म्हटलं जातं. सो इनवेटरेट म्हणजे हिंदीमध्ये काय होतं, कट्टर, मराठीमध्ये काय म्हणू आपण, पक्का, मुरलेला, दीर्घकालीन किंवा व्यसनी. ओके, सो इनवेटरेट म्हणजे काय होतं, हॅव्हिंग अ पर्टिक्युलर हॅबिट, ॲक्टिव्हिटी ऑर इंटरेस्ट दॅट इज लॉंग इस्टॅब्लिश्ड अँड अनलाइकली टू चेंज. हिंदीमध्ये मिनिंग होतं इनवेटरेटचं कट्टर, मराठीमध्ये काय म्हणू आपण, पक्का, मुरलेला, दीर्घकालीन किंवा व्यसनी. सिनोनिम्स आहेत इनवेटरेटचे इनग्रेंड, इन इरॅडिकेबल आणि डीप रूटेड, आणि अँटोनिम्स आहेत टेम्पररी, ट्रान्झिएंट आणि शॉर्ट टाइम. ओके, सिनोनिम्स आहेत इनवेटरेटचे इनग्रेंड, इरॅडिकेबल आणि डीप रूटेड, आणि अँटोनिम्स आहेत टेम्पररी, ट्रान्झिएंट आणि शॉर्ट टाइम. नेक्स्ट वर्ड आहे व्हॅमी, WHAMMY, व्हॅमी. व्हॅमीचं मिनिंग आहे अन इव्हेंट विथ अ पॉवरफुल अँड अनप्लीझंट इफेक्ट, अ ब्लो. म्हणजेच काय, हिंदीमध्ये व्हॅमी म्हणजे होतं बुरा प्रभाव. ओके, तर काय आहे, अन इव्हेंट विथ अ पॉवरफुल अँड अनप्लीझंट इफेक्ट, ज्याचा काय होतो, खूप वाईट प्रभाव पडतो, त्याला काय म्हटलं जातं, व्हॅमी असं म्हटलं जातं. ओके, सो मराठीमध्ये काय होतं याचं मिनिंग, शाप, दुर्दैव, संकट, वाईट नजर किंवा मोठा फटका. व्हॅमीचं मिनिंग आहे अन इव्हेंट विथ अ पॉवरफुल अँड अनप्लीझंट इफेक्ट, अ ब्लो. हिंदीमध्ये मिनिंग होतं व्हॅमीचं बुरा प्रभाव, मराठीमध्ये म्हणू आपण शाप, दुर्दैव, संकट, वाईट नजर किंवा मोठा फटका. सिनोनिम्स आहेत व्हॅमीचे कर्स आणि ऑगरी, आणि अँटोनिम्स आहेत ॲम्युलेट आणि चार्म. ओके, सिनोनिम्स काय आहेत व्हॅमीचे, कर्स आणि ऑगरी, आणि अँटोनिम्स आहेत ॲम्युलेट आणि चार्म. लास्ट वर्ड आपला आजचा तो आहे ग्रँडिओस, GRANDIOSE. ग्रँडिओसचं मिनिंग आहे इम्प्रेसिव्ह अँड इम्पोजिंग इन अपिअरन्स ऑर स्टाईल, स्पेशली प्रिटेन्शियसली सो. सो ग्रँडियस म्हणजे काय होतं, तर हिंदीमध्ये आपण म्हणू त्याला दिखावटी, जो काय करतो, दिखावा करतो. ओके, जो एकदम भपकेबाज आहे, जो काय करतो, एकदम फुशारकी मारतो, त्याला म्हटलं जातं ग्रँडिओस. ओके, दिखाऊ आहे एकदम.
त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये ग्रँडिओस असं म्हटलं जातं. ग्रँडिओसचं मिनिंग काय मग इम्प्रेसिव्ह अँड इम्पोजिंग इन अपिअरन्स ऑर स्टाईल, स्पेशली प्रिटेन्शियसली सो. हिंदीमध्ये मिनिंग होतं ग्रँडिओसचं दिखावटी, मराठीमध्ये आपण म्हणू शकतो भपकेबाज, फुशारकीचा किंवा हवेत किल्ले बांधणारा आणि दिखाऊ. ओके, सो ग्रँडियसचं काय आहे मराठीमध्ये मिनिंग तर भपकेबाज, फुशारकीचा किंवा हवेत किल्ले बांधणारा आणि दिखाऊ. हिंदीमध्ये म्हटलं जातं दिखावटी. सिनोनिम्स आहेत ग्रँडिओसचे मॅग्निफिशंट, इम्प्रेसिव्ह आणि ग्रँड, आणि अँटोनिम्स आहेत मॉडेस्ट आणि अनप्रिटेन्शियस. ओके, सिनोनिम्स आहेत ग्रँडिओसचे मॅग्निफिशंट, इम्प्रेसिव्ह आणि ग्रँड, आणि अँटोनिम्स आहेत मॉडेस्ट आणि अनप्रिटेन्शियस. परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या. मराठीमधले मिनिंग, हिंदीमधले मिनिंग तुम्हाला जसं इझी वाटते. मराठीमध्ये जर तुम्हाला इझी वाटत आहे मिनिंग तर मराठीमध्ये नोट डाऊन करा. हिंदीमधले मिनिंग जर इझी वाटत आहे तुम्हाला तर हिंदीमधले नोट डाऊन करा. पण वाचत चला जा. दररोज जे वर्ड्स आहे आपले 10 वर्ड्स होत आहे, ते 10 तरी वर्ड्स तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. आणि जे आधीचे वर्ड्स झाले ते सुद्धा रिवाइज करत चलत जा. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ फ्रेंड. थँक्यू.